आज आपण पाहणार आहोत की हळद कशा प्रकारे तयार करतात। हळदीचे खूप सारे गुणधर्म आहेत। इतर रंगीबेरंगी वनस्पती आधारित खाद्यपदार्थांप्रमाणेच हळदीमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मुक्त रॅडिकल्स म्हणजे प्रदूषण, सूर्यप्रकाश इत्यादी जे हानिकारक असतात जे आपल्या त्वचेसाठी, त्याच्यापासून तटस्थ करून आपल्या पेशींना नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकतात। वनस्पती आधारित अन्न, समृद्ध आहार, कर्करोग आणि हृदयरोग यासारख्या वैद्यकीय परिस्थितीच्या प्रतिबंधाशी संबंधित आहे। अशा प्रकारे आपण हळद धुवून घेतलेली आहे। कॅन्सर, हार्ट अटॅक, परत मोठमोठ्या आजारांवर हळद ही गुणकारी ठरलेली आहे। या हळदीचे अनगिनत फायदे आहेत। या प्रकारे हळद आपण कट करून घेतलेली आहे। कुकरमध्ये शिजवणार आहोत आता या हळदीला आपण। यामध्ये पाणी थोडेसे कमी घेतले तरी चालते, नाहीतर अशा प्रकारे बाहेर येते पाणी। कुकर थंड होऊन देणार आहोत आपण। 4 शिट्ट्या करून घेणार आहोत व 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्याच्या नंतर एक हळद घेणार आहोत। ती शिजली का नाही ते पाहण्यासाठी आपण टूथपिकचा वापर करू शकतो किंवा कुठल्याही काडीचा वापर करू शकतो। स्वच्छ असली पाहिजे फक्त। अशा प्रकारे ती आरपार जाते की नाही हे चेक करायचं आहे। ती जर आरपार जात असेल तर आपली हळद शिजलेली आहे व आपण यासाठी पुढची प्रोसेस तयार करू शकतो। अशा प्रकारे हळद तोडून देखील पाहू शकतो आपण। अशा प्रकारे त्याला धागे जर असे दिसत असतील तुम्हाला तर ती पूर्णपणे शिजलेली आहे असं आपण समजायचं आहे आणि पुढील प्रोसेस सुरू करायची आहे। हळद अशी कट करून देखील ठेवू शकतो आपण किंवा डायरेक्ट वाळायला देखील ठेवू शकतो। डायरेक्ट वाळायला ठेवली तर थोडा जास्त वेळ लागणार आहे। अशी कट करून जर ठेवली तर थोडा लवकर वाळणार आहे। अशा प्रकारे आपण ही वाळायला ठेवलेली आहे। ही 4 दिवस झाला हळद वाळत आहे। याप्रमाणे दिसत आहे आपल्याला कसा कलर चेंज झालेला आहे उन्हामुळे। अशा प्रकारे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। ही कुटून घेणार आहोत खलबत्त्यात किंवा असं वरवंट्याने तुकडे करू शकतो आपण याचे। तुमच्याकडे जाड असं काही असेल तर याप्रमाणे आपण बारीक करणार आहोत ही हळद। जास्त बारीक करायची नाही कारण की आपल्याला यानंतर गिरणीमध्ये बारीक करायची आहे ही हळद। अशा प्रकारे बारीक तुकडे करून पुन्हा एकदा वाळवणार आहोत। जास्त कडक उन्हात ही हळद वाळवायची नाही आहे। अशा प्रकारे बारीक केल्यानंतर गिरणीमध्ये आपण ही हळद टाकणार आहोत। पहिल्यांदा गिरणी स्वच्छ करून घ्यायची आहे जेणेकरून पिठाचं पांढरं त्या हळदीमध्ये जाऊ नये यासाठी गिरणी स्वच्छ करून घेणार आहोत। व ही हळद दळून झालेली आहे। या प्रकारे आपण चाळून घेणार आहोत जेणेकरून छोटे छोटे तुकडे जे असतात ते वरती राहून जातात। चाळणी ठेवून अशी परत एकदा 1 तास भरून ठेवायची आहे ही हळद। चाळून घेतलेली आहे आपण ही हळद। अशा प्रकारे एक मोठी चाळणी किंवा कापड टाकून पुन्हा एकदा 1 तास भरवूनात वाळवायची आहे व डबा बंद करून आपण ही हळद वर्षभर वापरू शकतो। त्वचा उजळते, दुधासोबत घेतल्यावर रोगप्रतिकारशक्ती वाढते, हळद पोटाची चरबी कमी करते, तुमच्या मूडला बूस्ट करते, कर्करोग, हृदयरोग यासारख्या रोगांपासून तुमचा बचाव करते, तसेच सर्दी, फ्लूसारखे संसर्गांपासून तुमचा बचाव करते। याच हळदीचे काही दुष्परिणाम देखील आहेत। ही हळद जास्त प्रमाणात वापरल्याने पोट खराब होणे, लोहांचे शोषण कमी करते, किडनी स्टोन होण्याचा धोका संभवतो, मळमळ ट्रिगर करते, ॲलर्जीची प्रतिक्रिया होऊ शकते। या प्रकारे काही दुष्परिणामसुद्धा आहेत या हळदीचे, जे जास्त प्रमाणात घेतल्यावर होतात। त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना लिमिटमध्ये करायची, जास्त करायची नाही। अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।